नमस्कार श्रोते हो, मी पुष्पा पुराणिक. श्री पूर्णप्रज्ञदर्शन या मराठी ग्रंथाच्या अभिवाचनाच्या 26व्या भागात मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्रीहरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा पहिला मुद्दा आहे श्री व्यासांसमोर श्री मध्व. श्री व्यासांसमोर बसलेल्या श्री मध्वांना पुन्हा एकदा सकल शास्त्र श्रवणाचा योग जुळून आला. श्री वेदव्यासांसारखा दुसरा उपदेशक नाही, ते सर्वज्ञ आदर्श गुरु. श्री मध्वांसारखा अन्य श्रोता नाही, ते पूर्णप्रज्ञ आदर्श शिष्य. गुरु शिष्यांच्या त्या अद्भुत भेटीमुळे देवगणातही कुतूहल निर्माण झाले. श्री पूर्णप्रज्ञ हे तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित. त्यांच्यासाठीही कोणतेही क्षेत्र अज्ञात नव्हते, ते सकल शास्त्र कोविद होते. तरीही श्री वेदव्यासांनी त्यांना ज्ञानोपदेश केला. पूर्णप्रज्ञ असूनही श्री मध्वांनी श्रवण केले. श्री मध्व पूर्णप्रज्ञ असल्याचे ज्ञात असूनही वेदव्यासांनी त्यांना सांगितले. श्रवण पुन्हा पुन्हा करण्याचे हे फल. पुन्हा श्रवण करून श्री मध्वांच्या ज्ञानात अधिक भर पडण्यासारखे काही नवीन नसले तरीही जे आधीचे ज्ञान होते त्याला नव्याने झळाळी प्राप्त झाली. द्वारका ही सुवर्णनगरी, श्रीकृष्णाची समृद्ध भूमी, सकल ऐश्वर्याची खाण असे असूनही नरकासुरासारख्या दैत्यांचा वध करून स्वतःच्या राज्यातील समृद्धीत श्रीकृष्ण भर घालतच होता. ती भूमी आधीही पूर्णतः समृद्धच होती, नंतरही समृद्ध होत राहिली. परिपूर्णतः भरलेले असूनही आणखीन त्यात भर कशी होत राहिली याचे हे एक उदाहरण. या उदाहरणाप्रमाणेच पूर्णप्रज्ञांचे ज्ञान आधीच पूर्णत्वाला पोचले असतानाही आता श्री वेदव्यासांच्या ज्ञानोपासनेने ते अधिक परिपूर्ण झाले असे सांगता येईल. आपल्याला समजलेले असूनही जेव्हा आपल्यापेक्षा उत्तम व्यक्ती एखादी गोष्ट पुन्हा समजावून सांगते तेव्हा ती अवश्य ऐकावी. सर्वज्ञात असणाऱ्यांचीही उत्कंठा वाढविण्यासारखा उपदेश करता आला पाहिजे, हेच श्री व्यासमध्वांची ही कृती दर्शविते. भीमरूपानेही श्री व्यासांकडून वायुदेवांनी असेच अध्ययनाचे धडे घेतले होते. पुढील मुद्दा आहे नारायणापुढे नरोत्तम. काही दिवस उलटले. एके दिनी श्री मध्वांना घेऊन श्री वेदव्यास आणखीन एका अन्य क्षेत्राकडे निघाले. हा सध्याचा व्यासाश्रम होता. ते निघाले होते नारायणाश्रमाकडे. व्यासाश्रमामध्ये जसा साक्षात श्री व्यासांचा निवास होता, तसा नारायणाश्रमामध्ये साक्षात श्री नारायणांचा निवास होता. श्री व्यासांबरोबर पूर्णप्रज्ञ श्री नारायणाकडे आले. तद्वतच श्री व्यासांच्या ग्रंथमाध्यमातून श्री नारायणाचे स्वरूप समजावून घ्यावे, हाच तत्वसंकेत जणू या प्रसंगातून मिळतो. श्री नारायणांच्या प्रत्यक्ष दर्शनाने श्री भगवंताचे आणखीन एक रूप पुन्हा त्यांच्या समोर आले. भगवंताच्या मत्स्य कूर्मादी सर्व अवतार लीला त्यांच्या दृष्टीपथात येऊन गेल्या. श्री व्यासरूप दर्शन झाल्यावर जी अनुभूती आली ती आताही मिळाली. एका अर्थाने अनेक भगवद रूपातील साम्याचे ते द्योतक जणू. शेजारीच
श्रीहरीचा व्यासावतार आणि समोर श्री नारायणावतार. श्रीमध्वांचे भाग्य महत्तम, म्हणूनच ते जीवोत्तम ठरतात. ते परमात्म्याची साक्षात प्रतिकृती आहे असे शास्त्रग्रंथांची वाणी आहे. अशा प्रकारे श्री नारायणासमीप श्री मध्व आले. श्री नारायण आणि व्यास परस्पर आलिंगनादी औपचारांनी आसनस्थ झाले. त्या उभयतांना नमस्कार करून श्री मध्व त्यांच्यासमोर आसनस्थ झाले. अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. श्री नारायणांनी श्री मध्वाचार्यांना आदेश दिला, हे रहस्य कार्य आहे. तुमच्या अवताराचे महत्तम कार्य आहे. इतरांना असाध्य असणारी असामान्य कृती ही होय. या लोकी ब्रह्मसूत्रांचा निजलोप भावलोप पावला आहे. त्यावर जणू आवरण घातले गेले आहे. ब्रह्मसूत्रांचा भाव आवरणाच्छादित झाला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मनाला वाटेल त्याप्रमाणे यावर रचण्यात आलेले दुर्भाष्य हे होय. त्यामुळे खरे तत्वज्ञानही दृष्टीआड झाले आहे. दुर्जनांमुळे झालेल्या या अपप्रचाराचा प्रतिकार होणे आवश्यक ठरले आहे. त्याद्वारे सज्जनांना मुक्तिमार्ग दिसला पाहिजे. यासाठी तुम्हाला ब्रह्मसूत्रांवर भाष्यरचना लिहिणे आवश्यक आहे. श्रुती स्मृतीत सांगितलेल्या सत्सिद्धांतावर प्रकाश झोत पाडला पाहिजे. हे कार्य शीघ्र झाले पाहिजे. श्री पूर्णप्रज्ञांनी विनयपूर्वक विनंती केली. ते म्हणाले, असे करायचे झाल्यास मला इथून तुम्हाला सोडून पुन्हा माघारी जावे लागेल. मला आपणापासून दूर राहणे साहवत नाही. मला येथेच आपल्या सहवासात आपल्या सेवेत राहायचे आहे. मी जाऊन भाष्य लिहिले तरी ते समजून घेण्यायोग्य अर्हता असणारे किती असतील. अनर्ह जनास तत्व समजावून सांगणे म्हणजे कुत्र्याला हवीस देण्यासारखेच आहे. श्री नारायणांनी पुन्हा सांगितले, या कलियुगात सज्जनांची संख्या अल्प असते हे खरे असले तरीही तसे जिज्ञासूच नसतात असे म्हणता येणार नाही. धागा तुटल्याने इतस्ततः पसरलेल्या मण्यांप्रमाणे विखुरलेल्या सज्जनांना तुम्ही तुमच्या शास्त्रवचनांनी पावित्र्य बहाल करा. सूर्यप्रभेमुळे घुबड डोळे मिटून घेतात, पण कमलपुष्प फुलतात. तुमच्या कीर्तिप्रभेमुळे दुर्मतांचे निराकरण होऊन सज्जनांची हृदय कमले फुलतील. तुम्हाला भाष्यरचनेचे कार्य करावयास हवे. श्रीमध्वांनी तो आदेश शिरसावंध्य मानला. त्याचसाठी तर त्यांचा अवतार होता. श्री वेदव्यासांच्या भेटीमागे त्यांचा उद्देश त्यांची त्यासाठी संमती मिळविणे हाच होता. त्यांचे पूर्वीचे वक्तव्य हे त्यांच्यासाठी श्री वेदव्यासांपासून दूर राहणे असहनीय होणार हे व्यक्त करण्यासाठी केवळ होते. शिवाय कलियुगात सज्जन नसतात ही लोकांच्या केवळ मनातील संकल्पना श्री वेदव्यासांच्या वाणीतूनच दूर करण्यासाठी त्यायोगे असुरात भ्रमही निर्माण करता आला. ज्याप्रमाणे लंकेमध्ये असुरांना भ्रमित करण्यासाठी आपणास अज्ञान असल्यासारखे वर्तन हनुमंताने केले, तसेच हाही प्रकार होता असे समजावे. शास्त्रातच नमूद आहे की कलीसारखे दैत्य, ऋषीमुनींसारखे योगीजन सतत इतरे जनांच्या हालचालीवर नजर ठेवून असतात. असुरांमध्ये भ्रम निर्माण करून ऋषीमुनींना बोध देण्यासाठीचे हे नाट्यच त्यांनी घडवून आणले होते. श्री नारायणांचा आदेश शिरसावंध्य मानून त्यांना नमस्कार करून श्रीमध्व पुन्हा वेदव्यासाश्रमी परतले. ग्रंथाचा
पुढील भाग आपण क्रमशः पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी एक सूचना मी आपणास करू इच्छिते. ते सूचना किंवा विनंती अशी की श्री पूर्णप्रज्ञदर्शन या ग्रंथाचा आपण जो अभिवाचन करत आहोत त्याचे सारे भाग आपणास माझ्या पुष्पा पुराणिक नामक यूट्यूब चॅनलवर मिळतील. आपणास हा ग्रंथ कसा वाटतो त्याबद्दल निश्चित या चॅनलवर कळविणे म्हणजे इतरांनाही आपले अभिप्राय वाचता येतील. धन्यवाद. नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. पुन्हा भेटूया पुढील भागात.